सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहोत. पाऊस आपला भाटाकडे सुरू झालेला आहे. फक्त थंडगार वारा सुरू झालेला आहे. जंगल सफारी. डोंगर जे वाडे आहेत ते पूर्वी राहायचे ते बघा. हा मंदिर आहे रुद्र देवीचा. यायचो आपण तसं नव्हतं, कमी लोक यायचे वरती. हो ते तिकडे वरच्या अपघात लहानपणी बीच पेक्षा गार आहे ना. आता गरमी वाढली म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण अशा मंदिराला भेट देणार. तो बसला आहे सह्याद्रीच्या डोंगरात. रुद्राई देवीचं हा मंदिर असणार आहे. त्या मंदिरात भांडी पण आहेत. तर ती भांडी कधी चोरीला जात नाहीत, ते वापर करतात आणि परत तसेच ठेवतात. शेजारी एक झरा पण आहे, तो पाणी एकदम थंड फ्रीजसारखा आहे. इथे गरमी आहे, तिकडे थंड वातावरण आहे वरती, म्हणजे लोणावळ्यासारखा. आणि त्याचबरोबर 60 म्हशीची गुफा पण आहे, ही तुम्हाला दाखवणार आहे. त्यात पूर्वी अस्वल पण असायचे. आणि आपला पुरा प्रवास जंगलातून असणार आहे. जंगल सफारी असा आहे. जीप आपली बुक केलेली आहे, त्यातून आपण जाणार आहे. आणि पुरा कुंभारली घाटातून आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार. तिथून ते भाटा म्हणून तो सह्याद्री डोंगर आहे. खूप मस्त व्हिडिओ होणार आहे. नक्कीच शेवटपर्यंत पहा, नक्कीच आवडेल. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपली गाडी आलेली आहे, या गाडीने आपण जाणार आहे वरती. पुरा कुटुंब आहे आमच्या बघा. अजून बाकी जण अजून खालीच आहेत. बाकी जणांना आम्ही खाली शिरगावातून घेणार आणि 12-14 जण आहेत. चला मग जर्नीला सुरुवात करूया आपण. तो बघू शकता समोर, तो डोंगरात धुका आला, तिथे आपल्याला जायचं आहे. बरोबर ते इथे तिथं मंदिर आहे आपला रुद्राई देवीचा. तिथंच आपण जाणार, त्याला बोलतात भाटा. चला मग आपला प्रवासाला सुरुवात करूया. चला आपल्या जर्नीला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा. हे बघा सर्व बसले. गाडी आहे. हे बघा आता आम्ही शिरगाव बाजारपेठेत आलो आहे. आणि आपले सर्व काका पण एकदा सर्व भेटलेत खाली, ते राहिलेले मेंबर. तसंच तिथं मागे पण आहेत, तिथे येऊन बसले. पुरी गँग आता शिरगावमध्ये बसलेली आहे. आणि आता आपण सरळ निघूया. तसं हे पण भाट्यावरती येतात तिथून मेंबर. चला निघूया. चला सुरुवात झाली आपल्या जर्नीला. गणपती बाप्पा. कुंभारली घाट सुरू झालेला आहे. आणि हा इथलं पोपळी आहे, गाव आहे. कोकणातला शेवटचा गाव इथला, या मार्गातला पोपळी. आणि त्या इथून हा घाट सुरू झाला. बघा टर्निंगला बघा घाटामधला मंदिर आहे. जेव्हा घाट तयार झाला तेव्हा हा मंदिर आहे बघा. वातावरण गार, एकदम थंड हवा चालू झालेली आहे. सह्याद्री डोंगर आपण आलेलो आहे. पुरं थंड वातावरण चालू झालं आहे. आणि हा बघा समोर माकड पण आहे बघा. या रोडला सर्व माकडच दिसलेले आहेत. सुंदर घाट आहे कुंभारली घाट. मस्त निसर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि असं वाटतं तुम्हाला पण आमच्या सोबत आहात असं तुम्हाला नक्की फील येईल. तुम्ही माझ्याबरोबर सोबत प्रवास करताय, मस्त फील येईल बघा. खूप सुंदर असा घाट आहे बघा कुंभारली घाट. डोंगर सह्याद्री डोंगर बघ किती सुंदर असे दिसतात. आणि आपल्याला जायचं त्या पायथ्याशी, आपल्याला जायचं आहे त्या डोंगरावर.
बघा दाखवते माकड दाखवते बघायला रत्नागिरी जिल्हा संपला सातारा चालू काय बघा ऐकलं ना रत्नागिरी जिल्हा संपला आणि ते सातारा जिल्हा सुरू झालेला आहे. आतमध्ये 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 इथे चहा प्यायला बसलोय आमलेत ढाबा आहेत छोटे छोटे. हे या स्टॉल आहे इथे सर्व चहा कॉफी भुजी वडापाव विडापाव सर्व बहुतेक भेटते. काय काय भेटतं आपल्याकडे आणि अच्छा मॅगी आमलेट सर्व बहुतेक सर्वच भेटतं इथे. पहिलं पूर्वी मी लहानपणी आलेलो तर इथे एवढं काय नव्हतं. इथे फक्त छोटा एक स्टॉल होता तिथं आम्हाला आमलेट पुलाव आणि हे सर्व भेटत होतं. आता सध्या आता इथे मस्त बहुतेक वर्षांनी आलो आहे मी इथे वरती गाडीने. तर त्यामुळे इथे आता नवीन केलं आहे ढाबा असा झाला आहे. इथे एक आहे तिथे एक आहे हे 2 ढाबे झाले. इथं मंदिर आहे चौकी आहे पोलीस चौकी ते साहेब बसलेले तिथे आणि तर सातारा जिल्हा सुरू झालेला आहे. त्याला आपण थोडं चहा पिऊन घेऊया. चहा आलेली आहे आणि इथं बघा काय व्ह्यू बघा इथून खूप सुंदर असं दिसतंय. थंड वारा सुटलाय मस्त व्ह्यू इथून. चहा आलेली आहे हे या आतमध्ये गरम होत नसेल इथे चहा कशी आहे मस्त मस्त जाधव काका बसलेत शूटिंग पाठवून दे व्हिडिओ कर हो सगळी शूटिंग आली पाहिजे. हा हा जायचे त्या दगडी चालेल उभी आहे ती उभी बघा दगड दिसते ना हा ते बघायचे अलगद उभी आहे ते बघा. हे असं मस्त मस्त वरती वाटत आलं तर बघायला ते मस्त भेटतं. अजून भरपूर काय काय बघायला भेटणार आहे. शेवटपर्यंत पाहत राहा भरपूर काय काय बघायला भेटणार आहे. चहा पिऊन घ्या चहाची मजा घ्या. चहा पण खूप सुंदर आहे. कधी आलात कुमारली घाट्यातून त्या फाट्यावरती भेटा चहा मस्त भेटतं मस्त मस्त दुधाची चहा मस्त आहे मस्त. आलोरी शिरगाव पोलीस ठाणे हद्द सुरू मतलब इथून हद्द सुरू होते आलोरी शिरगावची पोलीस ठाण्याची इथून म्हणजे कोकणात ह्या साईडला म्हणजे आलोरी शिरगाव म्हणजे आमचा गाव आलोरी शिरगाव खाली आमच्या गावात आलोरी शिरगाव पोलीस स्टेशन मोठं झालं आहे तो इथून हद्द सुरू होते. आणि इथे बघू शकता खूप मस्त आणि वातावरण पण मस्त थंड वाटतं. ऊन आहे पण गार वारा आहे कारण की आपण वरती पायथ्यावरती आलो आहे. खूप थंड वातावरण वाटतं. हे बघा इथे आता कोकण संपला इथून आणि आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहोत. सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आपण. रिमझिम पाऊस चालू झाला आहे. बारीक पाऊस चालू झाला आहे. हे बघा सह्याद्रीचे प्रकल्प कोयना हे बघा या मार्गातून आपण आता भाट्याच्या मार्गाला सुरू झालेलं आहे. हे बघा इथे दाखव पेरू काढले झाडावर ना. हां काय करताय झाडावरचं पेरू काढलेलं लावून बघा
गोड आहे हा बसले काय नीट गोड आहे त्या झाडावरती पेरू काढलेले नाही वरती बसलेले आहेत लहान पेरू खूप गोड आहे जंगली पेरू बोलतात त्याला मस्त पेरू भेटलेला आणि प्रवास आपला भाटाकडे सुरू झालेला आहे मस्त थंडगार वारा सुरू झालेला मस्त लागतात मग खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत बा आणि हा बघा पुरा जांभा दगड आहे जांभा दगड पुरा जांभा दगड आहे पुरा जंगलमध्ये आपण आलोय जंगल सफारी जंगल आहे आजूबाजूला फुल जंगलात चाललं पाणी हा पाणी साठलंय तो आता पाणी इथून वाहायला खाली नवीन काय केलं आहे किती वर्षाने आलो पुरा माळ बघा एकदम मोकळा आहे बघा केवढा लांब पण मोकळा माळ आहे सुंदर आणि इथे बघू शकता ते झाडं बरेचसे लहान लहान बुटकी आहेत आपले खाली झाडाचं उंच असतात इथे बघा सर्व बुटकी झाड आहेत ही एवढीच आहेत धनगर जे वाडे आहेत ते पूर्वी राहायचे ते बघा आता कोण सर्व सोडून गेलेले आहेत कोण नाही राहत फायनली मी त्या स्पॉटवरती आलेलो आहे 2 तासचा प्रवास करून 9ला निघालेलो आता 11 वाजलेत 2 तासचा प्रवास करून पोचलेलो आहे आपण ह्या स्पॉटवरती ह्याला बोलतात भाटा आणि पुरा सह्याद्रीच्या जंगलामध्ये त्या मंदिर आहे रुद्राई मातेचा आणि त्या मंदिराला आपण भेट देणार ते तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे देवाची भांडी असतात ती कधी चोरीला जात नाही अशी भांडी आहेत तिथे हेही दाखवणार आहे चला मग आपण मंदिराचं दर्शन घेऊया चला हा बघा हा मंदिर आहे रुद्राई देवीचा बघू शकता पूर्वी असं मंदिर नव्हतं हा छोटंसं मंदिर होतं इथे एकदम छोटंसं ते नव्या रूपात मस्त केलेलं आहे मस्त बांधलेलं आहे आणि ह्या साईडला बघा जेवणाची तयारी त्यांचे लोक अगोदर आले त्यांची जेवणाची तयारी चालू आहे तर आपण देवीचं दर्शन घेऊया श्री रुद्राई देवी मंदिर तळसर घाटे तळसरमध्ये ही मूर्ती देवी इथेच ठेवायचं
या मंदिरचा जीर्णोद्धार 15/2/2025 रोजी झाला आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलं गेलं आहे बघा, मस्त. त्यानंतर इथे बघू शकता इथे जेवण चालू आहे आणि बघा इथे पण चालू आहे. दुसरे लोक आलेत वरती. त्याला शांत राखा, मंदिर परिसर स्वच्छ ठेवा. जेवणाची तयारी चालू आहे. आणि इथं बघा, इथं बघू शकता वापरलेली भांडी स्वच्छ करून भांड्याच्या रूममध्ये ठेवा. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. हे रूम आहे भांड्यांचं. लाईट लावतो, काळोख टॉर्च लावतो. हे बघा, ही इथे सगळी देवाची भांडी आहेत आणि ह्या भांडीला कोणी हात लावत नाही. म्हणजे इथं जे येतात ते जेवण बनवतात तेच, आणि परत इथं स्वच्छ करून ठेवतात. इथं कुठलीही भांडी चोरीला जात नाही. आणि बघा हे पण असं दिले, मग कोणाला काय दान द्यायचं असेल तर इथे येऊन ठेवून जाऊ शकता. म्हणजे जे काय येतात असे लोक इथे बघा फिरायला पिकनिकला, तर असे बनवतात जेवण, स्वच्छ भांडी करतात आणि परत ह्याच जागेवर ठेवतात. तर कुठलीही भांडी इथली चोरी होत नाही. ही देवाची भांडी आहेत. आणि हे पहिला रूम नव्हता, इथे पहिला मंदिरातच सर्व ठेवत होते आणि आत्ता सध्या 2 वर्षापूर्वी इथे रूम बांधलं गेलं आहे भांड्यांसाठी. आणि आपले लोक काय करतात बघूया. इथे पण तयारी चालू आहे जेवणाची. भाकर झालं. आणि हा परिसर खूप मस्त आहे, सुंदर असा, आणि पुरा जंगलातच आहे पुरा. चला आम्ही आता चाललोय झरा बघायला, तुम्हाला पण दाखवतो. पुरा सह्याद्री डोंगरात जंगलामध्ये आहे आपण, पुरा जंगलामध्ये आहे. आणि पूर्वी तर पुरा जंगल दाट होता, आता तर लोक येतात जातात जास्त, त्यामुळे वाट पण वाढली आहे. आता एकदम छोटी वाट होती, हे बघा एवढी मोठी झाली आहे, तर छोटी वाट होती, गाड्या पण जातात इथून. यानं गौरेडे इथे भरपूर असायचे, गौरेडे, वाघ, अस्वल आहेत, ससे. माणसांची हृदय जास्त आहे त्यामुळे कमी झालेत. तिथं पण थोडंसं पाणी साठलंय पावसामुळे. हा चल बघू जाऊन. अरे दरी आहे तिथे बघायचं. ये दरी बघूया. बघू शकता मस्त सुंदर आहे वरती. ते बघ खालचे गाव दिसत आहेत. तर आमचं शिरगाव आहे वरती, ते बघ हे शिरगाव वरती आहे ना, रस्ता आलाय बघ वरती धनगरवाडा. हा ते धनगरवाडा आहे पुरा तो. तो शिरगाव आहे. हा शिरगाव बॉर्डर त्याच्या तळसर जवळ. मग आपण एवढं फिरून का आलो. चढायला जमणार नाही तुम्हाला या सर. या सरीने पण आपण येऊ शकतो चढत, पहिला जमणार नाही म्हणून आपण गाडीने आलो. असं आहे काय. ही सर आहे ते आपल्या घरून डायरेक्ट वरती येते. इथे वरती वाटती तो रस्ता आहे तो. आणि त्या साईडला तळसर गाव आहे. म्हणजे आपण आता उभे आहेत तळसर गावात उभे आहेत आता. म्हणजे बॉर्डर नाही, आता तळसर गावात आले. भाटा बोलतात इथे. हा रुद्र मातेचं मंदिर बघितलं आपण, तळसर मध्ये मोडतो. आणि खूप लोक लांब लांब न येतात इथे.
म्हणजे माझ्या पिकनिक स्पॉटसाठी. पहिल्या पूर्वी चालत यायचे लोक, आता गाड्या झाल्या तर गाडीने पण येतात वरती. पुढे गाड्या अर्ध्यावर येतात, तिथून चालत यायला लागायचं. आता इथपर्यंत रस्ता आलाय. मस्त एन्जॉय होते. वातावरण पण थंड, लोणावळासारखाच वातावरण आहे. आणि इथं झरा येतो तो मला बघायला आपण जातोय आता. ते बघूया, एकदम फ्रीज सगळं थंड पाणी आहे. चला निघूया. किती होती पोरं? फॅमिली आली होती. अच्छा, तसं बघा इथे पण जेवण बनवतात. एक रस्ता वरती गेला आणि हा साईडला त्या झऱ्याकडे. आपल्याकडे आली पायवाची हा तिकडे गेला रस्ता. अच्छा, हा म्हणजे आपण चालत येऊ ना तिथे. हाय. पाणी आले ना खाली या. आलं नाही इकडे. इकडे जांभळं भेटतील. जांभळं बारीक. बारीक आहेत भेटतील. जाड नाही. तर आपल्याकडे तो मोठा ना तिथं पडलेला काय? गाड्या हा तो इथला तो. इथलं आहे काय? त्यात आपण पाणी आणलं ना हा हा. मेंढीतली. रोज जंगलातून वाट आहे की पुढे. लोक काय काय चालू असत ना. हा, आता लोक पहिल्या पूर्वी यायचो आपण, तसं नव्हतं. कमी लोक यायचे वरती. इकडे चाल द्यायला लागायचं. हो. डायरेक्ट पण गाडी येते. हो, देवळा पण गाडी आहे. त्यांना पूर्वी चालत यायचं. पहिली गाडी यायची पण तिथं हायवेला थांबून तुम्ही चालत यायला लागायचं. लाकडाने ठेवलं तिथं बोरे तिकडे देवाच्या तिकडे. हे बघा आपलं पाणी भरून आणलंय. अरे इथे हा कलशी हो, तुम्हाला आम्ही शोधत होतो. गर्दी आहे ना. तांबे घे त्यांच्या तुम्हाला शोधत होतो. पाणी कुठे गेलं म्हणलं, पाणीला ते गेले असतील. ते तिकडे वरच्या अपघात लहानपणी वरच्या फोटो मारलेला आहे. तरी पण घ्या. हो. फायनली त्या आपल्या झरा जिथे आलेलो आहे ते तुम्हाला दाखवतो. तो झरा कसा आहे, चला. हो, कोण ते चुलतेत माझे. हां, कोण बघा, हा थंड पाण्याचा झरा आहे. वहिनी येत आहेत. पर दुसरी कोण चुलती आहेत ना. हो, कुठे आले खाली. हो येतात. इथून पाणी येतं. हा हे इथलं नाही ते पियाला. हे बघा छोटंसं कदलो नको. हे आहे. ह्याला काय बोलतात? झऱ्याचं पाणी. घराचं नाही, डुरा डुरा दुरा छोटासा पाणी साठलं. कशी आहे विहीर. एवढ्या सगळ्या लोकांना पुरतो ना पाणी. हा बघा, पावसात हा इथून नदी वाहते आणि हा इथून पाणी झऱ्याचं इथून निघते. आणि पुढे थंडगार पाणी आहे ना. गार पाणी. गार पाणी, फ्रीज पेक्षा गार. फ्रीजपेक्षा गार आहे ना. हे आता गरमी वाढले म्हणून फ्रीज पेक्षा गार. फ्रीजला जग होतं गार पाणी. फ्रीजला पण झक मारेल. फ्रीजचं पाणी आम्ही आणतच नाही. एकदम गार पाणी आहे. आणि जेवढे लोक येतात इथे पिकनिकसाठी, वन डेसाठी, त्यांना सर्वांना हा पाणी पुरतो. असं नाही पाणी एवढे लोकांना पाणी संपलं, पाणी पुरतो इथे. दिवसाला पण 100 एक माणसं असतात. जास्त असतात. जास्त असतात ना. जास्त हो 200-250 माणूस येतो दिवसभर. बरोबर. तिकडं उपलट होऊन चालत आहे ना. इथूनच पाणी तो जरा फुटलाय. आंघोळी करत लोक इथे येऊन. हे बघा, आतूनच पाणी येतंय. आलं ते कशातले आहे? कान्यातले आहे ना. तिला सवय असते. मोडका मोडक की खांबे. त्यांच्या घरी जाऊन आलोय मी. दादांसोबत नाही लय खाली. झालं या इथं आहे. हा जवळ आव. पुढे बघा, जवळ जाव. हा नदीचा पट्टा आहे. नदी इथून खाली जाते. हे बघा, आमचे लोक येतात असते असते, बघू शकता. हे बघा, एवढं पाणी घेतलंय तरी पण पाणी संपलं नाही. बघ किती खाली आहे. फ्रीजला पाणी नसतं असं पाणी आहे. हे पुरा भरायला आला, पुरा भरायला आला आणि अजून पाणी संपलं नाही. बघा किती खाली आहे. बघा पाणी तिकडे पुढे आहे का? पाणी वाहतच राहिलंय. बघा किती फास्ट वाहत आहे. तेव्हा तो लागतो तो पहिला. ती खाली गाणी असलं का वाटली.
नाही हो तेव्हा आलेलं नाही वीड का बांधले ना तेव्हा जेवण करायला तिथूनच पाणी नेलं होतं ना काय पहा आता त्या दुरातून पाणी काढते थंडगार. गार पाणी फ्रेश ते बघा मस्त थंडगार पाणी आहे. बघा पिऊन बघा. गार पाणी एकदम. तिला मागे काढेल ना तिला हवं पिऊन बघ फ्रीज सारखं आहे ना एकदम गार पाणी आहे. घ्यायचंय बाकीला पाणी हवं ना हम्म. मस्त आहे. चप्पल इकडे इकडे काढ, इकडे इकडे इकडे. चल काय वही पाहिजे पाणी बघा तू पाणी देवा परत छानून येतोय झिरपून आतून पुरा दगडातून झिरपून मातीतून झिरपून पाणी येतोय पुरा गार पाणी. आणि अजून पावसाळा आता सुरू होईलच तरी पण पाणी बघा जराच आहे ते. चला निघूया चला. चला जेवणासाठी पाणी घेऊन चाललंय. मोऱ्याकाने भात शिजवायला ठेवलं आणि ते बघा थंडे बनवून पाणी पण आणलं इकडे. आणि त्या साईडला टॅमॅटो कापतात बायांनी दर्शी. सुरी ते आहे ना काय काय सुरी आहे बघ. ठीक आहे घेऊन घे. कांदा हे टोमॅटो विचार काय बारीक बारीक कापायचं कसं काय टॅमॅटो बारीकच बारीक. टॅमॅटो काय करे बारीक कापायचे ना सर्व आहे ना. अजून काय काय पाहिजे दुसरं काय दुसरं काय कापाय. कांदे कांदे पण आहेत. तसं आजूबाजूला चालू आहे जेवण करायचं. आता इथलं पण चालू आहे. इकडे पार्टी चालू आहे. इकडे 2 सुळी ते लागल्यात. आपली इथं लागली इथे 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 एक आहे आणि तिथे एक आहे. 1 2 3 4 5 सुळी झालेत. आणि आजूबाजूला पुरं पण आहेत. पुरं जंगल आहे. जंगलाच्या बरोबर बाजूलाच आहे मंदिराच्या बाजूलाच जेवण होतं. पूर्वीपासूनच इथं असं बाजूला जेवण करतात. पिकनिकसाठी स्पॉटला येतात. फिरण्याचा स्पॉट पण भरपूर आहे तिथे. फक्त इकडचे लोकल धनगर आहेत त्यांना पकडायला लागतं. नाहीतर सर्व जागा एकासारखीच दिसतात पुढे गेल्यावर. आणि सकाळी धुकाच्या टायमाला आला तर पुरा धुका असतो इथे. पुरा धुका म्हणजे दिसतच नाही रस्ता असं असतं सकाळचं. थंडी टायमाला तर मे महिन्यात पण आलो अगोदर सुरुवातीला एप्रिल मे सकाळचा धुका असतो. गार वातावरण असतं. आता पण बघा दुपारचे 12 वाजायला आले तर भरपूर ऊन आहे. पण इकडे बघा गार वाटतं आहे. आपल्या खाली गरम झालं असतं इथं नाही वाटत आहे. आणि झाडी पण आहे तेवढे आंब्याची आहेत आणि जांभळं आहेत. भाऊजी हम्म.